तुम्ही कांदा भजी, खेकडा भजी खूप खाल्ली असेल, पण बेसनची अशी भजी कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर ही घ्या रेसिपी आणि रिमझिम पावसामध्ये नक्की बनवून खा. बेसनची भजी करण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हलकसं सैल असं मिश्रण भिजवून घ्यायचं आणि हे भिजवलेलं बेसन पीठ कमीत कमी 10 मिनिटांसाठी छान मुरवून घ्यायचं. मुरल्यानंतर यामध्ये 1 पळी तेल टाकायचं. तेल सुद्धा छान एकत्र करून घ्यायचं. नंतर यामध्ये थोडासा ओवा टाकायचा, आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची, बारीक चिरलेला कांदा टाकायचा, चवीपुरतं मीठ, अगदी थोडीशी हळद, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायचं. भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल मध्यम आचेवरती मध्यम गरम करून घ्यायचं. नंतर यामध्ये छोट्या छोट्या आकाराची भजी सोडायची आणि छान हलका तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची. भजी आहेत म्हटल्यावरती हिरव्या मिरच्या तर लागणारच आहेत, तर आवडीनुसार हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या. इथे आपली बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ आणि जाळीदार अशी बेसनची भजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही भजी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर